सो आता आपण बघूया सायंटिफिक रायटिंग. सायंटिफिक रायटिंग हे एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये सगळे रिसर्च आर्टिकल्स बनवले जातात. सो सायंटिफिक रायटिंग म्हणजेच एक स्टँडर्ड फॉर्मॅट, ज्या फॉर्मॅटमध्ये आपण सगळे रिसर्च आर्टिकल्स बनवतो. आणि ह्या स्टँडर्ड फॉर्मॅट दिला आहे APAने. AP इज अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. सो APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ह्यांनी एक स्टँडर्ड फॉर्मॅट दिला आहे तुमच्या रिसर्च आर्टिकलसाठी. हा फॉर्मॅट कसा सांगितला आहे, पहिला आपण लिहितो ॲब्स्ट्रॅक्ट, मग डेफिनेशन, मग इंट्रोडक्शन, मग मेथड, मग रिझल्ट्स, मग येतं डिस्कशन, मग रेफरन्सेस आणि मग अपेंडिसेस. आता एक एक बघूया. पहिलं सांगितलं ॲब्स्ट्रॅक्ट. जे ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो ना आपण, त्याला एक स्टँडर्ड वर्ड लिमिट दिलं आहे की ह्या ॲब्स्ट्रॅक्टमध्ये फक्त 75 ते 120 वर्ड्स असावेत, ह्याच्यावर नाही जावं. सो वर्ड लिमिट काय ॲब्स्ट्रॅक्टसाठी 75 ते 120 वर्ड्सच असावेत त्यामध्ये. आता हे जे आपलं ॲब्स्ट्रॅक्ट आहे ते कसं असावं, एकदम अक्युरेट पाहिजे. त्यात तुमचा जो रिसर्च आर्टिकल आहे त्याचं पर्पज आणि कंटेंट कळलं पाहिजे. सेल्फ कंटेंट पाहिजे तेवढंच स्वतःच्या बाबतीत बोलायचं, जास्त नाही इकडचं तिकडचं बोललं पाहिजे. कन्साईज आणि स्पेसिफिक पाहिजे, टू द पॉईंट पाहिजे, एकदम ब्रीफ पाहिजे, नॉन इव्हॅल्युएटिव्ह पाहिजे. सो पहिलं काय असतं ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्टचं स्टँडर्ड वर्ड लिमिट सेट झालं आहे 75 to 120 वर्ड्सचं पाहिजे. कसं पाहिजे ॲब्स्ट्रॅक्ट, अक्युरेट पाहिजे, सेल्फ कंटेंट पाहिजे, कन्साईज आणि स्पेसिफिक हवं आहे आणि नॉन इव्हॅल्युएटिव्ह पाहिजे. मग नेक्स्ट येतं डेफिनेशन. डेफिनेशन जे आहे ना, डेफिनेशनमध्ये तुम्ही तुमच्या रिसर्च पेपरची एक समरी लिहायची. ॲब्स्ट्रॅक्टमध्ये तर तुम्ही सांगितलं ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काय लिहितो आपण, मग डेफिनेशनमध्ये तुमच्या रिसर्च पेपरची एक ब्रीफ समरी लिहायची. ही समरी अशी पाहिजे की तुमच्या पेपरचा एकदम क्विक सर्वे होऊन जाईल. तुमच्या पेपरमध्ये तुम्ही जे काही लिहिलं आहे त्याचा एक सर्वे, एकदम क्विक सर्वे होईल, एकदम क्विक समरी भेटेल त्या वाचणाऱ्याला की हे आहे. सो डेफिनेशनमध्ये एक brief comprehensive summary लिहायची of your research paper. This helps the reader to get a quick survey of the contents of the paper. So पहिलं आपण केलं ॲब्स्ट्रॅक्ट, मग डेफिनेशन, मग आता इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये पहिलं तर तुमच्या रिसर्च प्रॉब्लेमचं इंट्रोडक्शन द्या. तुमचा जो काही स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे तो तिथं लिहा. मग तुमच्या रिसर्चची स्ट्रॅटेजी सांगा. त्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये यू हॅव टू डेव्हलप द बॅकग्राऊंड, म्हणजे ह्या टॉपिकवर आधी काय काय रिसर्च झाले असतील ते सगळे तिथे सांगायचे. जास्त माहिती नाही देत बसायची, कारण बेसिक नॉलेज असतं. दादा तो रिसर्च वाच म्हटलं त्याला बेसिक नॉलेज असणार, तर जास्त माहिती नाही द्यायची. पण ह्या टॉपिकवर प्रिव्हियस काय काय रिसर्च झाले असतील त्याच्यावर डिस्कशन करायचं. त्यानंतर स्टेट द पर्पज, स्टेट द हायपोथेसिस. तुमच्या डोक्यात काय, तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे रिसर्चनी, ते तुमचं हायपोथेसिस झालं ना. सो ते हायपोथेसिस तर लिहा. त्यानंतर तुम्ही काय हे हायपोथेसिस सांगतायत ते पर्पज पण सांगा. सो इंट्रोडक्शनमध्ये काय काय केलं, पहिलं तर स्पेसिफिक प्रॉब्लेम सांगितला, त्यासाठी रिसर्च स्ट्रॅटेजी सांगितली. नंतर डेव्हलप द बॅकग्राऊंड, ह्या स्पेसिफिक सब्जेक्टवर काय काय प्रिव्हियस रिसर्च झाले आहेत ते सांगितलं. आता तुमची स्वतःची हायपोथेसिस सांगितली, मग त्या हायपोथेसिसच्या मागचं पर्पज सांगितलं. हे झालं इंट्रोडक्शनमध्ये. मग येतं मेथड. आता मेथडमध्ये आपण सगळे डिटेल्स देतो की कसा तुम्ही हा रिसर्च स्टडी केला, काय काय केलं ह्यामध्ये सगळं तुम्ही मेथडमध्ये सांगता. सो मेथडमध्ये आपण काय, इन दिस वी डिस्क्राईब द रिसर्च अँड इन्क्लूड ऑल द डिटेल्स ऑन हाऊ द स्टडी वॉज कंडक्टेड. सो मेथडमध्ये आपण काय सांगतो की आपण हा जो रिसर्च केला आहे तो कसा केला, आपण काय काय प्रोसिजर्स थ्रू गेला आहे. ह्याच्यामध्ये 3 सबसेक्शन्स येतात, पार्टिसिपंट्स, मेजर्स आणि प्रोसिजर्स. पार्टिसिपंट्स फर्स्ट पॉईंट लिहायचा, पार्टिसिपंट्स. मेथडमध्ये फर्स्ट पॉईंट येतं पार्टिसिपंट्स. पार्टिसिपंट्समध्ये नंबर ऑफ पार्टिसिपंट्स आणि त्यांचं डेमोग्राफिक्स कुठले आहेत. म्हणजे आता फर्स्ट पार्टिसिपंट ह्याचं नाव हा पुण्याचं आहे, असं नंबर ऑफ पार्टिसिपंट्स पुण्याचे 10 पार्टिसिपंट्स घेतलेत. सो नंबर ऑफ पार्टिसिपंट्स विथ द डेमोग्राफिक्स. सो मेथडमध्ये पहिला पॉईंट सांगायचा पार्टिसिपंट्स. सेकंड येतं मेजर्स. मेजर्स म्हणजे जे काय तुम्ही टेस्ट्स वापरले, जे काही सर्वेज केलेत असेसमेंट करण्यासाठी, सो याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. सो काय काय मेजर्स वापरलेत तुम्ही सर्वे करण्यासाठी, काय काय टेस्ट्स वापरलेत ते सगळे इथे लिहायचे. मग प्रोसिजर म्हणजेच तुम्ही कसं हा सर्वे घेतला, कसं तुम्ही कंडक्ट केला, काय प्रोसिजर वापरले. आणि हे एकदम प्रॉपर प्रिसाईज असला पाहिजे, एकदम क्लिअर आणि कन्साईज असला पाहिजे. सो दॅट जर दुसऱ्या एखाद्या रिसर्चरला सेम टॉपिकवर रिसर्च करायचा असेल, सेम स्टडी करायचा असेल, सेम रिझल्ट्स हवे असतील तर त्याला
प्रॉपर त्याला माहिती पाहिजे, सो ती प्रॉपर माहिती तुमच्या ह्या कंटेंटमध्ये पाहिजे. मग ते रिझल्ट्समध्ये आपण काय करतो, जे काय आपलं स्टॅटिस्टिक्स कलेक्ट केलं ते आपण जे काय डेटा कलेक्ट केला होता तो आपण तिथं रिझल्ट्समध्ये. सो रिझल्ट्समध्ये काय की बघा, मी हा सर्वे करणार आहे, हे मला डेटा हे मी कलेक्ट केलं आहे हे दाखवायचं रिझल्ट्समध्ये. मग इथे तुमचे सगळे टेबल्स, फिगर्स, सो जे काही तुम्ही कलेक्ट करून आलं. आता आपण कसं शॉपिंगला जातो, मग आल्यावर कपडे घालून दाखवतो, तसं आपण सर्वे केला आहे. सो तो सर्वे दाखवायचा, हे दाखवायचं रिझल्ट्समध्ये. म्हणजे जे काही तुम्ही डेटा कलेक्ट करून आला आहे तो कलेक्टेड डेटा तुम्ही दाखवणार रिझल्ट्समध्ये. सो रिझल्ट्समध्ये काय करतो आपण, जे काय कलेक्टेड डेटा आहे ते एकदम स्टॅटिस्टिकल वेमध्ये दाखवतो. मग ऑल्सो जे काही टेबल्स आणि फिगर्स आहेत ते सगळे आपण इथे दाखवतो. जो काही कलेक्टेड डेटा आहेत त्याच्या टेबल्स आणि फिगर्सच्या फॉर्ममध्ये त्याला इथे आपण रिझल्ट्समध्ये दाखवतो. आणि एक गोष्ट की जेव्हा आपण रिझल्ट्स म्हणतो इथे आपण सगळं आपण कलेक्ट केलेला डेटा दाखवतो आहे, पण त्यातून तुम्ही ॲनालाइज काय करतात ते रिझल्ट्समध्ये नाही लिहायचं. मग नेक्स्ट म्हणजे तर डिस्कशनमध्ये तुम्ही जे काय एक्सपेरिमेंट केलं त्यातून तुम्ही काय रिझल्ट काढला, काय कन्क्ल्यूड केलं, तुम्ही जे काय कलेक्ट केलं आहे त्याच्यातून काय तुम्ही ॲनालाइज केलं, काय इंटरप्रेट केलं, काय काय ओरिजिनल हायपोथेसिसच्या रिलेटेड काय काय तुम्ही माहिती घेतली, काय काय कन्क्ल्युजनवर आलं, ते सगळं डिस्कशनमध्ये सांगायचं. सो ह्याच्यामध्ये वी डिस्कस द रिझल्ट्स ऑफ द एक्सपेरिमेंट, ॲनालाइज द डेटा अँड इंटरप्रेट द इम्प्लिमेंटेशन्स ऑफ डेटा विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल हायपोथेसिस. त्यानंतर आपण आत्ता जो करंट स्टडी केला आहे कम्पेअर इट विथ द प्रिव्हियस रिसर्च. आपण इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे ह्याच्यावरचं काय टॉपिक होतं तिथं, डेव्हलप द बॅकग्राऊंड. ह्यामध्ये आपण ह्या टॉपिकवरचे जुने रिसर्चच्या बाबतीत सांगितलं होतं. सो त्या प्रिव्हियस रिसर्चला आणि आपण आत्ता केलेल्या रिसर्चला कम्पेअर करायचं. हे कुठं करतो आपण डिस्कशनमध्ये करतो आहे. त्यानंतर आपण डिस्कशनमध्ये हे पण सांगणार की ह्या टॉपिकमध्ये अजून काय स्कोप आहे, तुम्ही फ्युचरमध्ये ह्याच्या रिलेटेड अजून काय रिसर्च करू शकता, ह्याचं पण रेकमेंडेशन द्यायचं. तर डिस्कशनमध्ये काय काय त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स डिस्कस करायचे. त्यानंतर तुम्ही हे सगळं हायपोथेसिस करून काय ॲनालाइज केलं, काय इंटरप्रेट केलं, त्यानंतर ह्याला तुम्ही प्रिव्हियसच्या जे काही प्रिव्हियसली डन रिसर्च होते त्यांच्यासोबत कम्पेअर करायचं. ऑल्सो फ्युचरमध्ये काय स्कोप आहे ह्या टॉपिकवर, तुम्ही अजून कशा रिसर्च करू शकता ह्या टॉपिकमध्ये ते रेकमेंड करायचं. मग रेफरन्सेस, तुम्ही जे काय इन्फो घेतले, जे काही डेटा कलेक्ट केले ते कोणत्या सोर्सेसकडून घेतले ते रेफरन्सेस द्यायचं. मग आता अपेंडायसेस म्हणजे जे काही तुमचे रिसर्च इन्स्ट्रुमेंट्स होते त्याची एक कॉपी लावायची. म्हणजेच मी आता स्टॅटिस्टिक्स लावले तर त्याचे कॅल्क्युलेशन्स केले असतील किंवा कन्सेंट घेतले असतील सर्वेच्या वेळेस. सो साईन केलेले कन्सेंट फॉर्म्स, ऑल्सो स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स हे सगळे लावायचे एंडला. सो काय काय लिहिणार आपण सायंटिफिक रायटिंगमध्ये, पहिलं तर ॲब्स्ट्रॅक्ट, मग डेफिनेशन, मग इंट्रोडक्शन, मग मेथड, मग रिझल्ट्स, डिस्कशन, रेफरन्सेस आणि अपेंडायसेस.